नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड शहर विकास आराखडा या आराखड्यातील जे छोटे छोटे भाग आहेत त्या भागापुरती आपण चर्चा करत असतो. सुरुवातीला त्या भागाचा नकाशा, तिथले आरक्षण, तिथल्या ज्या काही हरकती असतील त्या विषयावरती आपण भाष्य करतो, त्याचं अनालिसिस करतो आणि नंतर त्या परिसरातील नागरिकांना, तिथल्या लोकप्रतिनिधींना काय वाटतं या संदर्भात आपण चर्चा करतो, जाणून घेत असतो. आज प्रामुख्याने आपण थेरगावचा विषय घेतलेला आहे. थेरगाव हा अत्यंत दाट लोकवस्तीचा भाग. सुरुवातीला थेरगाव हे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा भाग होता. भूसंपादित केलेल्या जागेवरती आणि नियंत्रण क्षेत्रातल्या जागेवरती असं थेरगाव संपूर्ण बसलं होतं. 20 वर्षापूर्वी थेरगाव, आताचा थेरगाव याच्यामध्ये प्रचंड जमीन आसमानाचा फरक आहे. परंतु आता जो शहर विकास आराखडा जाहीर झालेला आहे, या आराखड्यामध्ये अत्यंत महत्वाचे काही विषय आहेत. त्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. त्यातला पहिला विषय आहे तो SCMTR, ज्याला आपण रिंग रेल्वे किंवा रिंग रोड म्हणतो, जो पिंपरी चिंचवड शहराला वर्तुळाकार भागामध्ये त्याची जी आखणी केलेली आहे. 40-45 वर्षापूर्वीचा हा 1986चा मूळचा प्रोजेक्ट आहे. आता वास्तविक तो अंमलात येऊ शकत नाही किंवा अंमलात येणं फार अशक्य आहे, म्हणून या विकास आराखड्यामध्ये तो येणार नाही अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षामध्ये पुन्हा तो या विकास आराखड्यामध्ये आलेला आहे. थेरगावचा मोठा भाग त्याच्यामध्ये बाधित होत आहे. जवळपास 4-4.5 हजार घरं या आरक्षणामध्ये बाधित होत आहेत. त्याशिवाय 9 मीटरचे 2 रस्ते आहेत, 24 मीटरचे 2 रस्ते आहेत. हे चारही रस्ते पूर्णतः लोकसंख्या, जी दाट लोकसंख्या आहे त्या घरांवरून ते रस्ते आहेत. त्याच्यामुळे किती 1000 लोक बाधित होतात, 1000 कुटुंब बाधित होतात, घर बाधित होतात. त्यामुळे थेरगावला या विकास आराखड्याचा फायदा तोटा एक, रस्ते मोठे असले पाहिजेत त्याविषयी वाद नाही. उद्यान, शाळा, दवाखाना, मंडई या गोष्टीसाठी आरक्षण असलं पाहिजे. विकास हा प्रत्येकाला पाहिजे असतो, परंतु लोकांची घरं पाडून विकास करायचा का, हा मुद्दा आहे. त्या अनुषंगाने आपण आजची चर्चा करणार आहोत. मी आपल्याला पाहुण्यांचा परिचय करून देतो. माझे शेजारी आहेत ज्येष्ठ माजी नगरसेवक सिद्धेश्वरजी बारणे. सिद्धेश्वरजी आपल्या स्वागत आहे. त्यांचे शेजारी आहेत प्रतापराव डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते. प्रतापराव आपले स्वागत आहे. त्यांचे शेजारी आहेत काळूरामजी बारणे. काळूरामजी आपले स्वागत आहे, सामाजिक कार्यकर्ते. त्यांचे शेजारी आहेत तानाजी बारणे, आपलेही स्वागत आहे. त्यांचे शेजारी आहेत विजयराव पवार, आपलेही स्वागत आहे. नंतर त्यांचे शेजारी अभिषेक बारणे, अभिषेकजी आपलेही स्वागत आहे. नंतर विशाल पवार हे हरीश पाठक सर, यांचे स्वागत आहे. आणि शेवटी आहेत विशालजी पवार, विजय पवार, आपले स्वागत आहे. मी याच्यामध्ये हे सर्व प्रामुख्याने हे नमूद करतो, इथे लोकप्रतिनिधी आहेत, आजी माजी नगरसेवक आहेत, त्याबरोबर या आरक्षणामध्ये बाधित असलेली मंडळी आहेत, ज्याचं स्वतःच जळतं त्याला कळतं. त्याच्यामुळे ज्यांची आरक्षणामध्ये घरं जातात किंवा संभाव्य आरक्षणावरतून ज्या घर उघडची वेळ येणार आहे अशी मंडळी आहेत, त्यांना या विषयावरती काय वाटतं ते आपण प्रामुख्याने जाणून घेणार आहोत. सिद्धेश्वरजी, तुमच्यापासून सुरुवात करू. SCMTR ज्याला आपण म्हणतो, हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट, हा 40 वर्षापासून आपण ऐकतोय. तो माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या थेट घरावरून गेलेला आहे, तुमच्या शेतातून गेलेला आहे. याशिवाय विविध आरक्षणासाठी सुद्धा तुमच्या बऱ्याच जमिनी गेलेल्या आहेत. आता परिस्थिती काय, आता नवीन विकास आराखडा तुम्ही पाहिला असेल ना, कशा पाहिला असेल, तुम्हाला नेमकं काय वाटतं? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध प्रभाग आणि गावांमध्ये जो नवीन विकास आराखडा तयार केला, त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांवरती जास्त अन्याय झालेला आहे. जर आम्ही ह्या 4-5 दिवसामध्ये काही ठिकाणी चर्चा केल्या, आमच्या भागात केल्या, इतर ठिकाणी केल्या, संपूर्ण ठिकाणी शेतकऱ्यांची नाराजी आहे. पूर्वीची पण आरक्षण 1995 साली जी आरक्षण होती ती आरक्षण देखील महापालिकेच्या ताब्यात नाही आणि पुन्हा त्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती नवीन आत्ताच्या आराखड्यात पुन्हा आरक्षण टाकली गेली. जसं एखाद्या शेतकऱ्याकडे जर आज मोठी जमीन असेल, 50-60 एकर जमीन असेल, त्याला पूर्वी बाधित मध्ये त्याची 5 एकर आहे, परंतु आज देखील त्या शेतकऱ्याच्या जमिनीवरती आरक्षण घातलेली आहेत. असा भाग रावेचा आहे, वालेगावडीचा आहे, थेरगावचा आहे आणि इतर ठिकाणी देखील आहेत. आणि ज्या ठिकाणी घरं झालेली आहेत, पूर्वी घरं झाली, नदीपात्राच्या लगत घरं झाली, त्या ठिकाणी देखील महानगरपालिकेच्या आराखड्यामध्ये आता ते होणार आहेत. तर ह्यावरती महानगरपालिकेचे अधिकारी असतील, आयुक्त असतील किंवा राज्य शासनाकडे याचे प्रस्ताव पाठवून जे शक्य होईल नागरिकांच्या हितासाठी ते काम अधिकाऱ्यांनी करावं. SCMTRच्या बाबतीत काय? SCMTRच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी लहान होतो, ज्या काळात मला थोडंसं कळत होतं, त्या काळात ते नंबर
दगडाचे नंबर लावले होते. ते आमच्या आजोबांनी पण पाहिलं आणि आम्ही ते असं पाहत असताना आजोबांनी ते दगड उचलून फेकून दिले. त्या पूर्वीच्या अशिक्षित लोकांना त्याचं काही माहिती नव्हती, जाणीव नव्हती. जर इतक्या 40-50 वर्षाच्या काळापूर्वी ते आरक्षण जर होती तर ती ताब्यात का घेतली नाही? त्याचं जे काही हे करायचं होतं, सुविधा करायच्या होत्या त्या त्यावेळेस झाल्या पाहिजे होत्या. आणि आज पुन्हा त्याच्यामध्ये काहीच न करता किंवा इतर ठिकाणची जागा ताब्यात आली, त्या ठिकाणी त्याचा वापर महापालिकेने वेगळ्या कामांसाठी केलेला आहे. अच्छा, म्हणजे ताब्यात घेतली त्याचा वापर वेगळ्या कामासाठी. त्याच्यामुळे जर पाहायला गेलं तर आता माझ्या मते पिंपळे सौदागर येथे लिनियन गार्डन जे आहे पुढल्या रेग्युलेशन मध्ये आहे. मग असं का ज्याच्यासाठी घेतली त्यासाठी वापरायला पाहिजे होतं, अन्यथा ते रिझर्वेशन रद्द करावं. म्हणजे तुमची ही मागणी आहे की एसीएम केअरचं रिझर्वेशन आता कालबाह्य झालं ते रद्द करावं. डोंगरे सर, तुमची पण मला वाटतं जागा, तुमची घरं बाधित होतात, तुमची काय भावना आहे? शासनाने विकास आराखडा दिलेला आहे. त्या विकास आराखड्याच्या ज्या बाबी अगोदर साधारणतः नागरिकांपर्यंत पोहोचायला पाहिजे होत्या त्या पोहोचलेल्या नाही. नागरिकांना तुम्ही जागा घेऊ द्यायची, त्यांना सुविधा द्यायच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही डीपी आराखडा तयार करायचा आणि ती साधारणतः जागा बाधित करायची की जेणेकरून प्रथमतः साधारणतः जे वीज पाणी पुरवठा हे पुरवठा जर नगरपालिकेने दिला नसता किंवा अवेलेबल केला नसता तर लोक तिथं आली नसती. म्हणजे आरक्षण तुम्ही असेल तर ते अगोदरच ॲक्वायर केलं पाहिजे आणि तुम्ही लोकांना घरं बांधून देतायत, सेवा सुविधा देतायत आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा नवीन आराखडा आणून लोकांना काय करतात, बेघर करतात आणि तिथं राहणारी लोक सामान्य नागरिक आहेत की जे म्हणजे हातावरती पोट भरणारी लोक आहेत, मोलमजुरी करणारी लोक आहेत. ह्या लोकांनी ही लोक रस्त्यावरती येतील ह्या अशा नवीन प्लॅनमुळे. आणि मग ह्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधा मग एका बाजूला सांगायचं विकास आणि दुसऱ्या बाजूला काय करायचं, लोकांच्यावरती गदा आणायची. म्हणजे हे साधारणतः अन्यायकारक आहे. आणि मग विकास करायचा आहे, रस्ते आहेत अवेलेबल, त्याचं नियोजन जे आहे ते नियोजनबद्ध करावं. नियोजन करताना सर्वात महत्वाचं मुद्दा म्हणजे तुमचा ॲक्वायरेशन एरिया आहे ना तो पहिल्यांदा ॲक्वायर करा ना आणि त्याच्यानंतर तुम्ही डेव्हलपमेंट करा. म्हणजे तुम्ही डेव्हलपमेंट अगोदर सांगायचं, एक प्रकारची डेव्हलपमेंट द्यायची आणि दुसऱ्या बाजूला सांगायची की नाही ही डेव्हलपमेंट चुकीची आहे, वेगळी प्लॅन द्यायचा. तो प्लॅन दिल्यामुळे लोकांना अंधारात ठेवून साधारणतः ही कामं होत आहेत. ही अशी कामं होता कामा नाही. ऍक्च्युली त्या आणि त्याचा तो रोड सांगितलेला आहे 24 मीटरचा, त्या 24 मीटरच्या रोडची आम्हा नागरिकांना त्याची गरजच नाही. अच्छा, ऍक्च्युली आमच्याकडे रोड आहेत ना ऑलरेडी, म्हणजे 15 मीटरचे आहेत, काही 12 मीटरचे, 9 मीटरचे रोड आहेत अवेलेबल. प्रत्येक सोसायटीनी प्रत्येक कॉलनीमध्ये रोड आहेत. 24 मीटर मध्ये तुम्ही बाधित होता? हो. किती लोक बाधित होतात? साधारणतः तिथं 500 कुटुंब आहेत मिनिमम. अच्छा, मिनिमम. म्हणजे जो एरिया मला माहिती आहे त्यातली 500 लोक त्यात बाधित आहेत. आणि संपूर्ण जर अगदी दोन्ही बाजूने 16 नंबरच्या बाजूच्या रोडचा आणि इकडनं राटणी फाटा तिथून जर हे केलं तर माझ्या मते कमीत कमी 1000 ते 1200 कुटुंब तिथं आहेत. आणि 1000 ते 1200 म्हणजे जवळजवळ 5 ते 10,000 लोक त्याच्यामध्ये बाधित आहेत. मग ही लोक सगळे रस्त्यावरती येतील. आणि बरं, पोटाला चिमटा घेऊन लोकांनी जागा घेतलेली आहे. असं काही नाही की त्यांच्याकडं पहिलं अवेलेबल आहे आणि गुंतवणूक केली, असाही प्रकार नाही. की त्याच्यामध्ये लोकांनी काय केलं, पोटाला चिमटा घेऊन ती घरं बांधली आणि आज आता ते सुस्थितीत आले. ज्यांनी आता जागा घेतली ते वयाच्या समजा 25व्या वर्षी जागा घेतलेली असेल, ती लोक आता 60व्या वर्षापर्यंत आले, 60च्या पुढे गेले. या लोकांनी जायचं कुठं? अच्छा, हा मला मोठा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचा विचार शासनाने साधारणतः केला पाहिजे की हे जे रस्ते सांगितलेले आहेत त्याच्या रस्त्याचं आरक्षण जे आहे ते आरक्षणाचं रद्द करावं, म्हणजे रस्ता रद्द करावा. बाकीच्या आरक्षणाच्या बाबतीत आम्ही बोलू शकत नाही, ते लोकप्रतिनिधी विचार करतील त्या बाबतीत. आम्ही बाधित आहोत, साधारणतः आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे ही आमचा भूमिका आहे. बरोबर. काळूरावजी, तुम्ही तिथे त्या भागामध्ये भरपूर फिरता, तुम्ही निवडणुका पण लढवल्या. हा विकास आराखड्यावरती लोकांची काय भावना आहे तुम्हाला काय? आत्ता झालेला डीपी आहे ना, आता प्रस्तावित केलेल्या डीपी बद्दल लोकांमध्ये प्रचंड रोष. थोडक्यात यापूर्वी थेरगाव मध्ये जेवढे आरक्षण होते ना त्यातली बहुतेक आमच्या घरावरती, म्हणजे 1960 साली आमच्या वडिलांनी बांधलेल्या घरावरती मागच्या डीपी मध्ये आरक्षण होतं, शाळेचं आरक्षण. आजही ते आरक्षण तसंच आहे. तिथं आमची जुनी घरं आहेत,
आमची सगळी लोक एवढ्या वर्षात आमच्याकडे कधीही त्या आरक्षण ह्याच्या मागणीसाठी कोणी आलं नाही. आम्ही त्या आरक्षण वगळायची मागणी केली, त्याच्यावरती निर्णय झाला नाही. आता या डीपी मध्ये पुन्हा ते आरक्षण जसंच्या तसं परत आले. दुसरी आमची शेती आहे, त्या शेतीवरती पूर्वेश आले. म्हणजे झोन असूनही तो भाग पूर्वेशीने बाधित आहे. इकडच्या आमच्या घरांवरती हे आरक्षण. आता आमच्या काही कुटुंबांना अक्षरशः घरं बांधायला जागा नाही, अशी परिस्थिती. मग आता इकडे पूर्वेशात बांधू शकत नाही आणि त्या घरावरती डेव्हलप करू शकत नाही. हे झालं स्थानिक लोकांचं. आता त्या पूर्वेशाच्या माध्यमातून आमच्या सर्वे नंबर 34 आणि 35 या भागाला आहे ना, बटरफ्लाय ब्रिजच्या माध्यमातून रस्ता होता ना, तो रस्ताच बंद झाला. मग आता ते आमचे जवळजवळ 22 एकर क्षेत्र हे झाले, लँडलॉक झाले. इकडे नाला, इकडे नदी, त्या क्षेत्राला रस्ताच नाही. आमची शेती पडून आहे. सिद्धेश्वर दादा आणि आमची 22 एकर क्षेत्र पडून येतील, शेतीच करतात ना. आमची गुरं आहेत, आमचा गडी पलीकडनं वाड्यावरतून उडी मारून जातो, पाणी पिण्याची व्यवस्था करतो. शेती तर बंदच झाली, फक्त आहे तेवढी गुरं आम्ही सांभाळतो. पुलाचं काम आहे, आम्ही याच माध्यमातून बंद केलं. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क साधला, होते की आम्ही तुम्हाला पलीकडचा 12 मीटर रोड आपण ताब्यात घेऊया आणि त्या माध्यमातून आम्हाला तुम्ही तिकडनं तुम्हाला ऍक्सेस देतो. मग तो रस्ता पलीकडचे शेतकरी द्यायला तयार नव्हते, कारण त्यांच्या अशा पद्धतीने तो डीपी आखला होता ना की त्या शेतकऱ्यांच्या वाटत जमिनीच राहत नव्हत्या, म्हणजे तुकडे तुकडे होत होते. मग आम्ही काय केलं, नवीन डीपी हे तयार केला. ते काय तुम्ही प्रस्ताव द्या. मग सगळ्या शेतकऱ्यांना धरून आम्ही एक नवीन डीपी तयार केला, प्रस्तावित केला. नगररचना उपसंचालकांकडे आम्ही तो प्रस्ताव पण दाखल केलेला आहे की या मार्गाने जर हा डीपी गेला तर आम्ही सगळे शेतकरी द्यायला तयार आहे. आणि हा प्रस्ताव देऊन 2 महिने झाले की तो जर डीपी झाला तर आमचे दोन्ही क्षेत्र म्हणजे जवळजवळ त्या 80 एकर क्षेत्राला त्या रस्त्याने रस्ता भेटून जातोय आणि तो भाग डेव्हलप व्हायला मोकळा होतोय. तो प्रस्ताव ह्याच्यामध्ये सबमिट होईल किंवा ह्याच्यामध्ये ते दखल घेऊन त्या पद्धतीचे रस्ते होतील अशी आमची अपेक्षा होती. पण या डीपी मध्ये त्याचा काही समावेश झालेला नाही. जसंच्या तसे डीपी केलेत आणि त्यातून पण शेतकऱ्यांचं तसंच नुकसान आहे. इथून मागच्या शेतकऱ्यांनी का नाही ताब्यात दिले ते, तर याच कारणाने ताब्यात नाही दिले, कारण ताब्यात देऊन आम्हाला शिल्लकच काय राहत नाही. म्हणून आम्ही नवीन प्रस्तावित केला. तो प्रस्ताव जर यांनी ऍक्सेप्टच नाही केला तर हा डीपी आणखी 20-25 वर्ष कोणी ताब्यात देणार नाही आणि जैसे ते परिस्थिती होईल. आणि मग ती जमीन तशीच व्हायची तर तिथं काहीच होणार नाही किंवा मग अनधिकृत वस्त्या होतील किंवा प्लॉटिंग होईल किंवा मग भांगाराची दुकान होईल, इतर गुन्हेगारी कारवाई होतील. आताही गुन्हेगारी कारवाई मोकळ्या जमिनीमध्ये आता तुम्ही बघता शहरामध्ये काय परिस्थिती, तसेच प्रकार सगळीकडे चालू आहेत. आणि राहिला वरचा भाग HCMTRचा आता तुम्ही विषय घेतला ना, त्या भागामध्ये इतकी घरं आहेत ना, म्हणजे आता एवढी घरं झालीत मागच्या 30 वर्षामध्ये, एवढ्या घरात त्या लोकांना रस्ता असल्याशिवाय घरं झालेत का? त्यांना वेगळ्या रस्त्याची आवश्यकताच नाहीये. मागच्या ह्याच्यामध्ये ना जेव्हा तो रस्ता आमचा सर्वे नंबर 27 पर्यंत आला ना, तर तो 24 मीटर थेरगावच्या रोडला कनेक्ट करून आमची मागणी होती तो थेरगावनी तापकीर चौकात न्यावा, तापकीर चौकातून काळेवाडी फाट्याला नेऊन तो वाटणीच्या इकडनं कनेक्ट करावा, म्हणजे इकडच्या जवळजवळ 1000-5000 कुटुंबांना त्याचा लाभ होईल आणि त्या लोकांची गरिबांची घरं वाचतील अशी आमची मागणी होती. तर तो रस्ताही जसाच्या तसा ठेवला. उलट त्या वस्तींमध्ये आणखी 2 24 मीटरचे रस्ते टाकून आणखी लोकांना त्यात बाधित केले. त्या लोकांना मुळात एवढ्या मोठ्या रस्त्यांची आवश्यकता नाहीये. त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी जेवढे रस्ते आहेत त्यांच्यासाठी ते पुरेसे अगदी सफिशियंट. तर मग आमची सगळ्यांची मागणी आहे की हे अनावश्यक आहेत ना ते काढून टाका, जिथं आवश्यक आहे आणि जिथं आम्ही मागणी केली शेतकऱ्यांनी ना त्या पद्धतीचा तो सर्वे नंबर 36 ते स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता व्हावा, जेणेकरून त्या 80 एकर क्षेत्राला त्याचा फायदा होऊ शकेल आणि तो भाग डेव्हलप होऊ शकेल. धनंजयराव, आरक्षणात चुकीची की बरोबर आता टाकलेली आरक्षण होती पाहिजे? तुम्ही संपूर्ण शहर विकास आराखडा अभ्यासलेला आहे तुमच्या परिसरातला. आता त्यांनी HCMTR काय किंवा 12 मीटरचे 2 रस्ते काय, आपलं 24 मीटरचे 2 रस्ते, 9 मीटरचा 12 मीटर केला, हे सगळं पाहिलं, हे आवश्यक आहे का? आता तसं पाहिलं तर त्या गोष्टीची गरजच नाही. खरं सांगायचं म्हणलं तर माझी मिसेस नगरसेविका होते. 2017ला आम्ही एका कुटुंबाप्रमाणे प्रभागाचा विकास केला. ज्या गोष्टी नागरिकांना आवश्यक आहे त्या गोष्टी मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही केला. आज 86ला ज्यावेळेस रिंग रोडची स्थापना झाली, एक प्रकारे रिंग रोडची हे झालं, आराखडा तयार झाला, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ज्यावेळेस मोकळी जागा होती त्यावेळेस प्रशासनाने का त्याच्यावर कारवाई करून त्यावेळेस का डेव्हलप केलं नाही, माझा पहिला प्रशासनाला हा सवाल आहे. दुसरी गोष्ट, आमच्या परिसरात गोरगरीब
लोक, कुटुंबातली लोक राहतात. आज मोलमजुरी करून त्यांनी घरं बांधलेली आहे. या सर्व नागरिकांची घरं पाडून आम्हाला मोठं व्हायचं नाही. आमचा पहिली गोष्ट डीपीला सुद्धा विरोध राहील आणि रिंग रोडला सुद्धा विरोध राहील. आज जर 24 मीटरचा डीपी करतोय तर मला सांगायचंय सर्वे नंबर 11/2 मधल्या बिल्डर साठी तुम्ही करताय का? अच्छा, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. त्या माध्यमातून तुम्ही त्यांना विचारा. कारण जर गोरगरिबांची घरं पाडून जर तिथं विकास करणार असेल, आज त्या वस्तीत जर घरच राहणार नसेल तर तुमचा विकास पाहणार कोण आहे? मला हे तुम्ही सांगितलं सर्वे नंबरचा सांगितलं एका बिल्डर साठी म्हणून रस्ता करताय. 100% माझा आरोप आहे. सर्वे नंबर 11/2 या बिल्डर साठी जर तुम्ही रस्ता करत असत तर ही चुकीची मागणी आहे. अच्छा, म्हणजे बिल्डर साठी रस्ता टाकतो. हो. आणि माझा अजून एक मला सांगायचंय, आमच्या परिसरात बऱ्याच वेळा लाईटी जातात, त्यामुळे संध्याकाळचा अंधार असतो. कदाचित हा डीपी बनवताना त्यांनी काळा चष्मा घालून रातचा डीपी तयार केलाय का हेच मला त्यांना विचारायचं. कारण भर वस्तीतून जर रस्ता तुम्ही घेऊन जाताय हे चुकीचं आहे. गोरगरिबांची घरं पाडून जर तुम्ही डेव्हलप करीत असाल तर हे चुकीचं आहे. हा, ज्या मोकळ्या जागा आहे, आज कळवता त्यांनी सांगितलं जो कुणाला बसून MM शाळेपर्यंत जाणारा रस्ता आहे, खरोखर गरजेचा आहे. तो रस्ता अजून होत नाही. मग आम्ही आजपर्यंत 35 वर्षात तो रस्ता झाला नाही. आम्ही 5 वर्ष मागे लागलो पण तो रस्ता तयार करत नाही प्रश्न. हो, मग हे गोष्टी गरजेच्या आहेत, ते गरजेच्याच आहे. मला दुसरं एक सांगायचंय, थेरगाव म्हणजे आरक्षणाचं गाव आहे का? मला सांगा ना. आमची इथं हॉस्पिटल आहे, वेंगसरकर अकॅडमी आहे, दुसरी गोष्ट कामगार भवन आहे. दुसऱ्या गावांसाठी टाक्या सुद्धा आमच्या गावातून बांधल्या जातात. बरोबर, पूर्वी ती आरक्षण डेव्हलप झाले तशी. हो, माझा पूर्णपणे या गोष्टीला विरोध असेल. चांगल्या गोष्टीला आम्ही, अभिषेक दादा झालं, आम्ही झालं, चांगल्या गोष्टीला आम्ही सपोर्ट करू. नागरिक सुद्धा आमचे समजून घेणारे लोक आहेत. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या चांगल्याच आहेत, ज्या वाईट आहेत त्या वाईटच आहेत. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गरजेच्या आहे. आज संपूर्ण आमच्या प्रभागाला आरक्षणाचा प्रभाग आहे. आमचा पूर्ण टोटल 70% आरक्षण आमच्या प्रभागात आहे. 70%? हो. माझ्या जन्माच्या अगोदर 72 साली प्राधिकरणात, आतापर्यंत प्राधिकरणासाठी आम्ही लढा दिला आणि आता परत या टीपी साठी लढा द्यायचा. हे कितपत योग्य आहे मला सांगा ना तुम्ही. भूमिपुत्रांवर अन्याय आहे सरळ. और साहेब नेमकं सांगा तुम्ही. आता हे SCMTR 24 मीटर असते, बाकी आरक्षणाचा सगळा उल्लेख केला. तुमच्या जागा बाधित होतात, आता तुम्ही तिथं सामाजिक याच्यामध्ये भरपूर वावरताय. काय परिस्थिती आहे? असायला पाहिजे नको काय? तसं पाहिलं पाहिजे असतं, आरक्षण पाहिजे, पण ती अशा ठिकाणी पाहिजे की जेणेकरून दुसऱ्याचं नुकसान होणार नाही. आता तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगतो. आमच्या क्षेत्रामध्ये पूर्वी 30 वर्षापूर्वी ना प्लेग्राऊंडचं आरक्षण पडलं होतं. आज तेच नव्याने परत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं आरक्षण आलं तिथं आता त्याच्या जागेवर. परत आमच्या क्षेत्रामध्ये त्याच ठिकाणावरून 12 मीटरचा एक रस्ता गेलाय. ते क्षेत्र एनए प्लॉट मधून आमचा तो 12 मीटर रस्ता गेला. पूर्वी आता तो पवारनगर 2 पासून ते बिर्लापर्यंत तो रस्ता सुद्धा आमच्या जागेत येतो. नाल्याचा काही भाग आमच्या जागेत येतो, काही काळू शेट्यांच्या जागेत येतो. नाल्यालगतचा तो आता रस्ता आहे, काळू शेट्टी सांगितल्याप्रमाणे तो रस्ता जो आहे तर आता आम्ही सगळे शेतकरी मिळून संमताने आम्ही तो रस्ता स्मशानभूमीपर्यंत नेतोय. तो रस्ताही आमच्या जागेत येतो. त्याच्यानंतर तिथे आता भाजी मंडईचं आरक्षण येतं. भाजी मंडईचं आरक्षण अशा ठिकाणी टाकलंय की तिथे ब्लू लाईनच्या आतमध्ये येतं. अच्छा, आता ब्लू लाईनच्या आतमध्ये भाजी मंडई तुम्ही टाकताय तर तुम्ही तिथं बांधकामाला परमिशन देणार का? पहिला मुद्दा नाही देणार. तिथं तुम्ही घराला बांधकाम करून देणार नाही. मग तिथं भाजी मंडईची आवश्यकता काय? भाजी मंडई कुठे पाहिजे? लोकवस्तीच्या ठिकाणी भाजी मंडई पाहिजे, बरोबर. आणि आता ब्लू लाईनचं एक सांगायचं झालं, आता आमचे आजोबा सांगतात की त्यांनी आता त्यांच्या हयातामध्ये कधी त्यांनी एवढं पाणी पाहिलं नव्हतं. ते 2005-06च्या टायमिंगला ते पुरा आणि 5-6 नंतर सुद्धा अजून सुद्धा तिथं कधी पाणी नाही. मग ती पूर्वेक्षा जी ब्ल्यू लाईन आहे ती कशासाठी ठेवलेली आहे? आता तिथं आज आर झोन आहे तो, बरोबर. आणि तिथं तुम्ही ती ब्ल्यू लाईन टाकताय, उद्या तिथं विकास होणार नाही का? हा एक प्रश्न. थोडक्यामध्ये पूररेषा सुद्धा चुकीची आहे. हो, नक्कीच, निश्चित. त्याचा परत पुनर्विचार करून ती पूररेषा किंवा नदी प्रकल्प असेल किंवा भिंती बांधून दिलेला
नदी सुधार प्रकल्प तुम्ही त्या दृष्टीने प्रशासनाने एक विचार केला पाहिजे, जेणेकरून त्या भागाचा विकास होईल. नाही तर परत अशा अवस्था होईल की परत म्हणजे नाही का गुन्हेगारी वाढेल. ते अशा अवस्था नको व्हायला पाहिजे. ती आपली जी जागा आहे मोकळी ती एक वेल डेव्हलप झाली पाहिजे, एवढी आमची इच्छा आहे तिथं. तुमच्या पॉवर कंपनीच्या पण बऱ्याच जागा हो, सर्वे नंबर 36 सर्वे नंबर 1 आमच्या पॉवर कंपनीची जागा आहे तिथं. आणि 2-3 रस्ते, 2 आरक्षण प्रत्येक ठिकाणी मी बाधित झालेले आहे. आणि अजून एक गोष्ट आवर्जून सांगायची, आता आपलं पिंपरी चिंचवड शहरामध्ये तेरगाव क्षेत्रफळ एकदम छोटं क्षेत्रफळ आणि छोटं गाव आहे. त्याच्यामध्ये प्राधिकरण, ब्ल्यू लाईन, त्याच्यात आता हे डीपी, रिंग रोडचा प्रकल्प, म्हणजे सगळंच तेरगाव मध्ये द्यायचं. विकसित होतंय ना तुमचं? विकसित होतंय. विकासाला जर लोकच नसेल तर विकास काय कामाचा तुमचा? हा, विकासाला तुम्ही लोकच ठेवत नाही तिथं, तर तुमचा विकास कामाचा काय? तुमची आरक्षण एवढी पडली त्याच्यामुळे डेव्हलपमेंट मोठी होणार, तेरगावच्या जमिनीचा भाव वाढणार. हा विषय तुम्ही नगरसेवक होता, आरक्षणात चुकीची पडली किंवा जी चुकीची आरक्षण आहेत किंवा यापूर्वी टाकलेली आरक्षण ते डेव्हलपच झाले नाही, तरी पुन्हा पुन्हा आरक्षण त्याच जागांवरती पडतात. नेमकं काय तुमचं? मला वाटतं तुमची 5 वर्ष तुमची सत्ता होती. 5 वर्ष निश्चित सत्ता होती आणि 3 वर्ष प्रशासक तुमचंच आहे, त्याच्यामध्ये नाही प्रशासक आता आहे हे मान्यच करायला, कारण हा जो कारभार केला हा प्रशासकानेच केलेला आहे. म्हणजे आता डीपी जो झाला हा प्रशासकाच्याच काळामध्ये झाला, तो आमच्या काळामध्ये काय झाला. ज्यावेळेस आमच्या काळामध्ये विकास कामं करत असताना आमच्या हे मूळ लक्षात होतं की आपण ज्या वॉर्डाचे नगरसेवक झालोय तिथे 70% भाग हा प्राधिकरण आरक्षित आहे आणि त्या भागामध्ये SCMTRचं एक आरक्षण हे जुनं आहे. आणि ह्याच्यामुळं कमीत कमी त्याच्यामधून आपल्या भागातले बरेचसे लोक बाधित होते की ज्यांची घरं 1 गुंठा, कोणाचं 2 गुंठा, अशी सगळ्यांची जी घरं आहेत ती बाधित होते. आणि ह्या लोकांना मूळ मोबदला सुद्धा भेटणार नाही, आता प्राधिकरण मोबदला देत नाही. आज ज्यांची समृद्धी महामार्गात जमिनी गेल्या लोकांनी मुळच जागा दिल्या, कारण त्यांच्याकडे सातबारे होते. आता आमच्याकडे लोकांकडे अजून सातबारे नाही. सातबारा कोणाचं? प्राधिकरणाचं नाव होतं. आता त्याच्यानंतर आता पालिकेकडे ते वर्ग झालं, मागच्या काळामध्ये पालिकेकडे झालं, त्यामुळे ती प्राधिकरणाची एक थोडी का व्हायला टांगती तलवार आमच्या डोक्यावरची गेली थोडी. अजून पूर्ण प्रॉपर्टी गाडी असतोपर्यंत ती आहे, पण त्या जाचं गाठी ह्या अख्ख्या शहरासाठी लागू आहेत. आता आम्ही शहराच्या दृष्टीने प्राधिकरण आणि शहर आम्ही एका लेवलला आलो. पण ज्यावेळेस या जाचा गाठी कमी होती त्यावेळेस ज्यावेळेस शहरातली अनधिकृत बांधकाम क्लिअर होती त्यावेळेस आमची देखील होते. बरोबर. परंतु आता राहिला मूळ प्रश्न आहे SCMTR. तुम्ही उल्लेख केला मग नगरसेवकाचा, तर ज्यावेळेस आम्ही 2017 झालो त्यावेळेस अर्चनाताई असतील, मनुष्यताई असतील, कैलास बाबा असेल, आम्ही 4 प्रभागाचे नगरसेवक होतो. लक्ष्मण भाऊकडे गेलो, त्यांना आम्हाला विकास कामामध्ये थेरगावमध्ये आम्हाला जास्तीचं बजेट मिळून आमच्या इथं कसे जे चालू रस्ते ते कसे कॉन्क्रिटीकरण होतील आणि चांगले डेव्हलप होते. त्यावेळेस तापकीर चौक ते थेरगाव फाटा ते म्हटले अभिषेक या रोडला तुम्हाला कॉन्क्रिटीकरण करायचं का? पण आमच्या त्यावेळेस एक निदर्शनास आलं की बाबा आपला हा जो SCMTR आहे हा संचिती शाळेपासून तापकीर चौकाकडे आपण इलेव्हेटेड करू शकतो आणि तापकीर चौकापासून कावटे फाट्याकडे देऊ शकतो. आणि हा जर आपण इलेव्हेटेड केला तर आपल्या भागातला SCMTRचा रस्ता वाचू शकतो. त्यावेळेस आम्ही भाऊना म्हणलं आम्ही फक्त सायकल ट्रॅक फुटपाथ डेव्हलप करतो, साईडचा मधला कॅरेजवे कॉन्क्रीट डांबरच ठेवतो, म्हणजे लोकांचं पालिकेचं नुकसान होणार. बरोबर. आणि या ठिकाणी इलेव्हेटेड करता येईल. त्यावेळेस त्यांनी ते लगेच होकार दिला. त्यांनी सगळे BRTS ची लोक बोलवली आणि त्यावेळेस आम्ही हे काही माझ्याकडे पत्र आहे BRTचे आलेले, उत्तर त्यांची आलेली की बाबा पिंपरी चिंचवड हद्दीतील SCMTR रिंग रोड रस्त्याने होणाऱ्या रस्त्याचा मार्ग बदलण्याबाबत हे मी 7/10/2020 ला अच्छा तुम्ही पत्र दिलंय? पत्र त्यांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर 2020 ला लगेच त्यांचं ते उत्तर पण आलेलं आहे की बाबा तुमचा जो मागणी आहे तशा पद्धतीने आम्ही वर्किंग करू आणि तसा रस्ता बसतोय का पाहू. तर त्यांनी आता तरी असं दिसतं की तसं वर्किंग न करता त्याच्यावरती प्रशासनाच्या काळामध्ये त्यांनी हाय असंच ते परत SCMTR दाखवा. आमचं आता पण ऐकताना काय मागणी आहे, तुम्हाला 24 मीटर वरतून जर इलेव्हेटेड नसेल करतायत तर तुम्ही दत्तनगर ते डांगे चौक हा आमचा जो रोड आहे तो 45 मीटरचा आहे, तर दत्तनगर ते डांगे चौक ते काळेवाडी फाटा असं इलेव्हेटेड करा. आमचा तुमच्या ह्याला बिलकुल विरोध नाही. आणि जी जागाच्या भागामधली तुमच्या ताब्यात आली असेल तर आमच्या तेरगाव मध्ये ऑलरेडी 5 शाळा आहेत. बरोबर. अजून 6 शाळांची आरक्षण टाकलेली. 6 शाळांचे आरक्षण? हो बाबा. त्याच्या खाली पण 1-2 शाळांच्या खाली घर आहेत आरक्षणाखाली. बाबा ते आरक्षण जी जागा SCMTRच्या नावाकडे तुम्ही कुठल्या बिल्डरने DDR घेतला असेल तर त्या जागेत ती शिफ्ट करावी.
आणि राहिला प्रश्न या 24 मीटरचे जे रस्ते पडलेले आहेत त्याच्यामध्ये तापकीर चौक ते कावेरी नगरचा रोड, त्या आपल्या बारणे कॉर्नर ते कावेरी नगरचा रोड, तिथे ऑलरेडी एक रोड आहे. त्याच्यानंतर ग प्रभागची बिल्डिंग ते अशोक सोसायटी, तिथे एक रोड आहे. आम्ही तो रोड कॉन्क्रीटचा केलाय, चांगला एकदम व्यवस्थित तो रोड केलेला आहे. पण ते असे आडवे 2 रोड आता चालू असताना त्याच्या शेजारी 100 फूट शेजारीच त्याच्यात तुम्ही दुसरा 24 मीटरचा पवार आमचे जे पवार नगर आहे त्या भागातून तुम्ही तो रोड टाकण्याची गरजच नाही. आणि जे आता त्यांनी काय केलं की जे चालू रोड आहेत तुम्ही ते डीपी मध्ये आहे तसं दाखवा ना. तुम्ही आज डीपीच्या नकाशामध्ये तिथे फक्त डॉटेड लाईन्स दाखवले आणि तुम्ही जी नवीन जे रस्ते करायचे चालू रस्ते डीपी मध्ये दाखवलेत का? नाही ना, चालू रस्ते डीपी मध्ये दाखवलेत, पण या ठिकाणी तुम्ही 9 मीटर ठेवू शकता असं त्यांनी नाही दाखवलं. त्यांनी बारणे कॉर्नर ते विजय ट्रेडर्स हा रोड जर 9 मीटर कंटिन्यू दाखवला, त्यांनी तिथं काय केलं, तिथं 15 मीटर दाखवलं अर्ध्या भागामध्ये, जिथपर्यंत बिल्डरकडे मोकळं आहे तिथपर्यंत. तिथून पुढे तर परत लोकवस्ती आहे, ते त्यांनी काय ना दाखवलं, तिथून तो परत तो फिरवलाय, परत लोकवस्तीत घातलाय आणि लोकवस्तीतून तिथून गणराज कॉलनी वगैरे आमचा हा भाग कट करून परत मेन रोडला आणलाय. अच्छा, आमचा मूळ मुद्दा काय आहे की जे रस्ते आम्ही तिथे डेव्हलप केलेले आहेत ते लोकांना एकदम उत्तमरित्या आहेत. आणि आमचा मेन SCMTR ला विरोध नाही का, तो शहराचा कनेक्टिंग जर असेल तर तो SCMTR इलिव्हेटेड झाला पाहिजे. तो लोकांच्या कमीत कमी नुकसान होतं त्याच्यामध्ये, घरांवरतून मुळत पाहिजेच नाही. आता ऑलरेडी 25 मीटरचं कनेक्टिंग आहेच ना, ऑलरेडी आहे, बरोबर. ते असताना त्याची गरज काय. आणि पाठीमागचं जो ट्रॅफिक आहे आमचं, तर कुणाल रेसिडेन्सीच्या मागचा रोड ज्यावेळेस पूर्ण होईल त्या ठिकाणीच समजा दादांनी सांगितलं की त्या ठिकाणी 87 एकरचा मोकळं उघडलंय, येणाऱ्या काळामध्ये तिथं मोठ्या बिल्डिंगा होणार आहेत. मग त्या लोकांना तो कनेक्टिंग रोड तिकडचं ट्रॅफिक तिकडूनच जाणार, ते या लोकवस्तीत येणारच नाही. मग या लोकवस्तीला तुम्हाला त्रास कोणासाठी द्यायचा आणि मोबदला आम्हाला याचा भेटणारच नाही, जाणीवपूर्वक चालत थोडक्यात हे असं वाटतंय. आणि आमचा त्याला तीव्र विरोध आहे. आमदार साहेबांशी पण आमची चर्चा झाली, त्यांचा देखील तीव्र विरोध आहे. आणि आम्ही सगळे मिळून शंकर भाऊ असेल आम्ही असं सगळं करायचा प्रयत्न करणार आहे. आणि आम्ही हरकती सुद्धा आमच्या सर्व नागरिकांच्या बरोबर एकत्र येऊन आम्ही हरकती सुद्धा घ्यायला त्याचे प्रस्ताव तयार करायला चालू केले. पाटील तुमची घरं पण याच्यामध्ये जातायत, तुम्ही गप्प बसणार का, नेमकं करणार काय? सर पहिले तर तुमचे मी आभार मानतो, आम्हाला असं व्यासपीठ दिलं तुम्ही सगळ्यांना की इथं आम्ही बोलू शकतो आमच्या काही आहे ते. तर आम्ही 27 ते 30 वर्ष झालं आम्ही मोलमोजरी करून आमच्या आई वडिलांनी आम्हाला तिथे घर बांधून दिले. तर बरेचसे माझे मित्र 30-35 वर्ष झाले तिथे राहतोय. हे आम्हाला माहितीच नव्हतं की आमच्या इथून 24 मीटरचा रोड जातोय वगैरे म्हणून. आणि आज तो अचानक आम्हाला दिसतोय. त्याच्यामध्ये सगळेच इतक्या लहान लहान घरं की ज्यांच्या घरामध्ये म्हणजे त्यांचं जर घर गेलं तर त्यांना आयुष्यात न उठल्यासारखं होऊन जाईल, त्यांना परत घर घेणं सुद्धा त्यांच्याकडे शक्य नाहीये. असे लोक तिथं राहतात, कोणीच धनाढ्य नाही राहत तिथं. आणि त्यांचे घर जर गेले तर आता आम्ही जसं आम्हाला कळलंय तर अर्धे तर लोक ज्यांचे वय येतात, आमच्या आई वडिलांचे वय 70 ते 75 क्रॉस आहेत, त्यांना घाबरायसारखं आहे. कारण बीपीचे वाढलाय, इतके घाबरायला लागलेत लोक की असा प्लॅन चाललाय. आता हे त्यांना जर कधी हे झालं तर त्याच्यानंतर आम्ही जायचं कुठं? कारण की आम्ही आलोय असं आम्ही छोट्या छोट्या गावात नाही इथे येऊन पुढे सारख्या शहरामध्ये आम्ही काय 2,000-1,000-3,000 रुपये घेऊन त्यांनी आम्ही जागा घेतल्या, आम्ही तिथं वस्तूचं केलं. तेव्हा आम्ही हे सगळेजण मिळून कर भरतोय, ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला त्याची नोंद आहे, परत कर संकलन विभागामध्ये नोंद आहे. आम्ही वेळेचे वेळ कर भरतोय, पाणीपट्टी भरतोय, लाईट बिल भरतोय. मग आमच्या सरकारवरती हा अन्याय आहे सर. म्हणजे आम्ही जायचं कुठं? आम्ही प्रशासनाला बघून आमच्या नगरसेवकांनी सगळ्यांना आम्हाला काय मदत केलेलीच आहे, पण हे असं जे आमच्या डोक्यावर डोंगर आला इतका मोठा, तर आम्ही याच्यातनं जायचं कुठं हा आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न आहे सर. काय तुम्ही काय करूच शकत नाही. आणि आज ही परिस्थिती आहे सर बऱ्याच लोकांची की इथून पुढे रस्त्यावर यायची वेळ, त्यांना राहायलाच घर नाहीये. कोणाला येणार कुठं? गावाकडची जमीन जुमला विकून लोकांनी इथं घर घेतलेले आहेत सर. आणि ते बांधकाम केलं. आणि बांधकाम करायचं म्हणजे सोपं नाही सर. काहीतरी करून आपण पैसे करतो, 2-4-10 लाख रुपये करून घर बांधलेले आहेत सर बाकीच्या लोकांनी. सर तुम्ही तुमची शाळा पण बाधित होते? हो, शाळा आमची बाधित आहे. अक्षरशः शाळेच्या सेंटर मधूनच हा रस्ता चालणार आहे 24 मीटरचा आणि काहीच शिल्लक राहणार नाही तिथं. आज ही शाळा जवळपास 2000 सालापासून तिथं आहे आणि सुरुवातीपासून अतिशय कष्टाने ते बनवलेलं होतं. कर्ज काढून ते कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यायचं अशा पद्धतीने हे करत आलो आम्ही. हे उभं केलं होतं. आता तिथं जवळपास 1000 पेक्षा जास्त मुलं शिकतात आणि इतकं चांगल्या क्वालिटीचं शिक्षण आम्ही देतोय. आणि शिकणारी मुलं सर्वसाधारण गरीब घरातलीच आहेत, रिक्षावाले आहेत, भाजीवाले आहेत किंवा वर्किंग क्लास आहे यांचीच आहेत. आणि गेल्या 10-11 वर्षापासून आमचा रिझल्ट जवळपास 100% लागतोय.
यावर्षी तर 90% पेक्षा जास्त असणारी मुलं 6-7 आहेत. अशा प्रकारे सगळं चाललेलं असताना अचानक, आणि आम्ही म्युन्सिपालिटीच्या गव्हर्नमेंटच्या ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या पूर्तता केलेली आहे त्यांची, म्हणजे टॅक्स भरणं असेल, त्यांनी आम्हाला सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. आणि हे सगळं जर रस्त्याची गरजच नसेल आम्हाला तिथे आता, तर हा मधून एवढा रस्ता करण्याची गरज का विचार केला जातोय किंवा कशासाठी हे करतात तेच कळत नाही. आणि या सगळ्या मुलांनी करायचं काय? आम्हाला उद्या समजा जर असं झालं तर या मुलांनी कुठं जायचं, त्यांच्या पालकांनी कुठं जायचं, हा मोठा प्रश्न आहेच आहे ना. शाळा बंद करायची वेळ आहे, बंदच करायची वेळ येईल ना असं झाल्यानंतर. तर तिथूनच रस्ता चाललाय तर राहणार काय आहे शिल्लक? शाळेचा किती भाग बाधित होतो याच्यामध्ये? पूर्ण बाधित. मी शेवटचे प्रश्न, शेवटचा हा राऊंड घेतो. या फेरीमध्ये मला एक सांगा, हा विकास आराखडा तयार झालाय, बऱ्याच तुमच्या बऱ्याच जणांच्या चर्चेमध्ये तो विषय आला की अमुक रस्ता करतायत, हा बिल्डरसाठी करतायत का, की अमुक जागेवरती मूळ भूमिपुत्रांच्या जागा आहेत त्याच्यावरतीच आरक्षण आहे, काही जागा वगळलेल्या आहेत. या विकास आराखड्यामध्ये सिद्धेश्वरजी त्याच्यात तुम्हाला राजकारण दिसतंय का, किंवा प्रशासनाने ह्याच्यामध्ये स्वतःची मनमानी केली आहे का कोणा बिल्डरसाठी म्हणून हा सगळा आराखडा तयार केलेला आहे? एक 2-2 वाक्यामध्ये थोडक्यात मला सगळ्यांनी उत्तर द्या. प्रशासनाचं काम चुकीचं आहे, राजकारण ह्याच्यात काहीच नाहीये. कारण की 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरामध्ये शाळेचं रिझर्वेशन किती असावे? महानगरपालिकेच्या शाळा त्या ठिकाणी असताना देखील आमच्या खेडेगावच्या नकाशामध्ये तुम्ही जर पाहिलं असाल तर तुम्हाला शाळेचे चिन्हांक किती आहे, किती दिसत आहेत ते पहा, आणि ते 1 किलोमीटरच्या आतमध्ये आहे. दुसरा मुद्दा SMTRच्या बाबतीतला मला देखील सांगितलं, 45 मीटरचा नवीन रस्ता पशुसंवर्धन खात्याच्या जागेतनं चिंचवड मार्गे तो कनेक्ट होतोय, तर हा SMTR आहे तो रद्द करावा. त्याच्यानंतर प्रशासनाच्या गलत कारभारामुळे आज आमचा आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौकाचा रस्ता तो सुशोभीकरणात घेतलाय. तो 34 मीटर आहे, त्याच्याबरोबर 45 मीटर आहे, तो भूमिकाचा वापरला रस्ता आहे. त्या रस्त्यामध्ये पूर्वीच्या लोकांनी ज्या काही जागा महापालिकेला हँडओव्हर केल्या किंवा महानगरपालिकेने प्रशासनाने त्या भूसंपादित केल्या, त्याचा मोबदला देखील आज दिला नाही. त्याला किती वर्षाचा काळ झाला? 2004 मध्ये तो रस्ता आणला आणि आज पुन्हा रस्त्याच्या बाबतीत आराखडा तयार झाला. तर शेतकऱ्यावरती अन्याय आहे. त्यानंतर नागरिक व्यवस्थेतनं जाणार आता 12 मीटरचा रस्ता टाकला. याचाच मुद्दा पूर्वी आम्ही 9 मीटर करा म्हणून दिला होता. आता क्षेत्रीय कार्यालय असताना त्या ठिकाणी 2012 मध्ये तो 12 मीटरच्या ऐवजी 9 मीटर करा म्हणून असा ठराव देखील मंजूर केलेला होता. म्हणजे प्रशासन ह्याच्यावरती काम करत नाही, म्हणजे जाणून बुजून गोरगरिबांच्या नागरिकांच्या घरांवरती नांगर करायचं. मला तेच म्हणायचं, आराखडा कोणासाठी, जनतेसाठी आहे का बिल्डरसाठी आहे का राजकारणासाठी? आता हा विचार तुमच्या माध्यमातून आम्ही मानतोय. काही सुज्ञ नागरिक आहेत, व्यवस्थित विचार तुम्ही स्पष्ट सांगत नाही. तुम्ही सांगा, आराखडा बिल्डरसाठी आहे नागरिकांसाठी आहे? आराखडा म्हटलं शहराचं संपूर्ण विजन त्याच्यामध्ये काही विशिष्ट बिल्डर डोळ्यासमोर ठेवून किंवा विशिष्ट राजकारण डोळ्यासमोर ठेवून नसतो. तुमचं कामात करतो, तुम्ही अभ्यास केलाय. आराखडा जो आहे तो आराखडा हा साधारणतः शहराच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत असावा. एका विशिष्ट गटाकडे पाहून त्यांचा मतलब साधण्यात, त्याच्यात आपली पोळी भाजून घेण्यात हा पॉईंट काही नाही. याच्यामध्ये प्रशासनाने, म्हणजे साधारण माझं वैयक्तिक मत असं आहे की प्रशासनाने ग्राउंड लेवलवरती येऊन काम करावं. त्यांनी अगोदर तिथं पाहावं तिथं काय आहे किंवा नाही. नुसतं सॅटेलाइटद्वारे तुम्ही जर अगोदर ऍक्च्युली प्राधिकरण होतं, त्या प्राधिकरणामध्ये संपूर्ण पट्टा जो आहे तो हाईट दिसत होता, बरोबर. आणि आता कॉर्पोरेशनकडे आल्यानंतर तो पट्टा जो आहे तो पिवळा दिसायला लागला. संपूर्ण आर चालू झाला. आर झोन चालू झाला. तर त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर तुम्ही यायला पाहिजे, तिथं ग्राउंड लेवलवरती पाहिलं पाहिजे तिथं लोकांची घरं आहेत की नाही, किती लोकांची घरं बाधित आहे, किती लोक म्हणजे मजुरी करून खाणारी लोक आहेत. आराखडा आता त्याच्यात कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत ते आपण सामान्य नागरिकांना सांगता येणार नाही. कुठल्या लेवलनी चाललंय काय नाही, कोणाचे हितसंबंध गुंतले नाही. मला तसं वाटत नाही. कुठलाही राजकारणी आपल्या जनतेला रस्त्यावर आणून त्याचं राजकारण भांडवल करू इच्छित नाही आणि करणारही नाही. आपल्या शहरात असे नेते नाही. आता ही प्रशासनाची चूक आहे 100% प्रशासनाने. तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांनी झोपेत किंवा जागेवर बसून केलेलं आहे. त्यांनी जनतेचा विचार नाही केला. त्यांनी फक्त क्रायटेरिया 20 वर्ष नंतरची परिस्थिती लोकसंख्येला अनुकूल
गरज असणारी आरक्षणं टाकली, पण ती कुठं टाकायची काय ह्याच्या संदर्भात विचारच नाही. मोकळी जागा दिसली टाकली, घर दिसली टाकलं आरक्षण, असं केलेलं. त्यामुळे त्याच्यामध्ये राजकारणाचा कुणाचा हात आहे असं आम्हाला तर वाटत नाही. प्रशासनाची चूक येते. आता प्रशासनातली काही लोक नाही, ते राज्य सरकारने नेमलेली लोक होती, एजन्सीची लोक होती, ज्यांनी त्याचं सर्वेक्षण केलं. ते गुजरातचे लोक होते. हा, गुजरातचे लोक होते. आता त्यांना इथलं काहीच माहिती नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांना जेवढं दिलं होतं तेवढे आरक्षण टाकले. आता महापालिकेच्या नगररचना विभागाचं त्यात काम आहे. त्यांनी त्यामध्ये ज्या भागामध्ये त्यांना संपूर्ण शहराचा अभ्यास आहे, त्यांनी शहरातल्या प्रत्येक भागातल्या नागरिकांचा अभ्यास करून, समजा आता थेरगावचा आपण विषय घेतो, थेरगावमध्ये ही आरक्षण ताब्यात मिळणारच नाही ना, ती हलवा, दुसरीकडे टाका, त्या लोकांना मोकळं करा, इतर हे करा, किंवा जी ताब्यात घेण्यासारखी त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केला? तुम्ही द्या त्यांना मोबदला त्यांना ताब्यात घ्या. तसंही काही पावलं टाकत नाही, नुसतं टाकून ठेवायचं. 20-20 वर्ष शेतकऱ्यांना लटकून ठेवायचं. मग शेतकरी काय करतात? ज्याला गरज पडती तो गुंठा अर्धा गुंठा विकतो आणि आपली उपजीविका भागवतो. काय करतात? तो बांधू डेव्हलप करू शकत नाही, बांधू करू शकत नाही, मग तो अशा पद्धतीने करतो आणि नंतर मग असं अनधिकृत हे होतं. परत प्रशासन त्याच्यावरती अनधिकृतच्या पद्धतीने. बिल्डरसाठी की प्रशासनासाठी आराखडा कोणासाठी? प्रशासनाने बिल्डरसाठीच केलेला हा टास आहे. आणि गोरगरिबांची गरज जर पडत असेल तर 100% आम्ही त्यांच्या बरोबर असू. माझा तर 24 मीटरला विरोध आहे आणि रिंग रोडला सुद्धा विरोध आहे. काय नेमकी परिस्थिती तुम्हाला काय वाटतं? कोणासाठी आराखडा? तुमच्यासाठी आहे का? नाही, आमच्यासाठी तर निश्चित नाहीये. पण एक सांगू शकतो, प्रशासनाने याचा फेरविचार करून आहे ना, गोरगरिबांची गरज आणि आरक्षण अशा ठिकाणी टाकावं जेणेकरून ते नागरिकांना उपयोगी पडतील. सत्ताधारी पक्षाने चुकीचा केला आराखडा म्हणतात, नेमकं काय अभिषेक? सत्ताधारी पक्षाने म्हणजे म्हणण्यापेक्षा आता प्रस्ताव यांनी पाठवणार बरोबर शासनाकडे. शासन ज्यावेळेस याला मान्यता देईल त्यावेळेस आपण म्हणू शकतो सत्ताधाऱ्यांनी केलं म्हणून. पण आमचा तर तीव्र विरोध आहे की बाबा तुम्ही हे जे 24 मीटर जो रस्ता टाकलेला आहे आणि तुमचा जो एससीएमटीआर हा इलिव्हेटेड झाला पाहिजे, रस्त्याहून रस्ता झाला पाहिजे. आणि 24 मीटर रस्ता तिथं ऑलरेडी शेजारी रस्ता असल्यामुळे तो रस्ता आम्हाला तिथं नाही पाहिजे. प्रशासनाने फक्त काय केलं, ज्यावेळेस प्राधिकरण पालिकेत विलीन झालं त्यांनी जे प्राधिकरणाचे जुनं आरक्षण होतं एससीएमटीआर जसा होता त्यांनी त्याच्यात नवीन काही डोकं वापरलं नाही त्यांचं. जसं आम्ही त्यांना मागणी करत होतो, आम्ही सत्तेत असताना इलिव्हेटेड करा, ह्याचं डिझाईन करा, हे करा, त्यांनी ते ऑप्शन्स केले नाही. ते काही पूर्ण आत्ता केलं नाही या 3 वर्षाच्या काळात. आणि यांनी हाय असा प्रिंट क्लिअर केली, व्हाईट कलर काढला, ऑरेंज तिथं दुसरा टाकला आणि तो रस्ता आहे असं दाखवला, कॉपी पेस्ट केलं. नेमकं काय सर? आज प्रशासनासाठी, कारण की आमचे घर आम्हाला जाऊन बेघर करण्यात काय पॉईंट आहे सर? आम्ही तिथं राहतोय इतके वर्ष झालं आणि आमचे घर जातील तर आम्ही बेघर होऊ शकता तिथं राहिले. आणि एवढा 24 मीटर त्याला पॅरलल समांतर रोड दुसरे आहेत ते त्यांनी विचारात घ्यायला पाहिजे. ते तिथून ते रोड नेले असेल आम्ही पण त्याला परवानगी दिली, तिथून जाऊ शकतात. ते ऑलरेडी आता आहेत तिथं आणि आमच्या सर्व नागरिकांना त्याची गरजच नाहीये. आम्ही जर कधी मागणी केली असते तुम्ही जर केला असता तर आम्ही मान्य केला असता, पण आम्हाला ते मान्यच नाही. तुम्ही ते आमच्यावर ठोकतायत थोडक्यात. म्हणजे आराखडा तुमच्यासाठी नाहीच सर, आमच्यासाठी नाही. आराखडा आमच्यासाठी असूच शकत नाही, कारण आमची घरं तिथं चाललेली आहेत, शाळा चाललेल्या आहेत. त्या लोकांना त्याचा मोबदला थोडा सुद्धा मिळू शकणार नाही. म्हणून हा जो केलेला आहे तो कशा पद्धतीने केलाय ते तर काय कळत नाहीच आहे. पण कदाचित त्याचा अभ्यास न करता आराखडा असाच केलेला असावा आणि त्यामुळं बहुतेक गोरगरिबांचे घर त्याच्यामध्ये जाणार आहेत, त्यांना याचा थोडा सुद्धा कुठेही फायदा होणार नाही. अगदी म्हणजे ओव्हरऑल आपण संपूर्ण पाहिलं की थेरगावचा विकास आराखडा, त्याच्यामधलं एचसीएमटीआर, 24 मीटरचे 2 रस्ते, 12 मीटरचे रस्ते आणि बाकी शाळांच्या आरक्षणाचं आपण ऐकलं की थेरगावचा जीव किती, त्याच्यामध्ये 5-6 शाळांचे आरक्षण, ऑलरेडी 3-4 शाळा तिथे आहेत. म्हणजे ओव्हरऑल संपूर्ण जर आराखड्याचा विचार केला, शहर विकास आराखडा हा शास्त्रशुद्ध पद्धतीने केला असं म्हणता येत नाही. हा सर्व चर्चेचा सारांश आहे. त्याच्यामध्ये जी आरक्षणं टाकलेली आहेत, शहराचा विकास करताना लोकांना मारून लोकांची घरं उद्ध्वस्त करून तो विकास होत असेल तर त्याला विकास म्हणता येत नाही. त्याच्यामुळे विकास आराखडा करताना मोकळ्या जागा असतील, लोकांना सोयीचं इथं असेल. त्या भाजी मंडईचा विषय सांगितला, भाजी मंडई ही लोकवस्तूच पाहिजे. आतापर्यंत शहरामध्ये ज्या भाजी मंडया बांधलेल्या आहेत त्याच्यावरती 70% भाजी मंडया धूळ खात पडलेल्या आहेत. त्याचं एकमेव कारण आहे की लोकांची गरज ओळखून आरक्षण नाही विकसित केली. प्रशासनाला वाटतं किंवा कोणा राज्यकर्त्यांना वाटतं त्यांना ज्या पद्धतीने विकास पाहिजे त्या पद्धतीने त्याचा
आराखड्याची मोडतोड करून तो विकास केलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने जर शास्त्र शुद्ध पद्धतीने हा आराखडा असेल तर प्रशासनाला राज्यकर्त्यांना याचा फेरविचार 100% करावा लागेल. शिरगावमध्ये ACMP हा एलिव्हेटेडच असायला पाहिजे. हा लोकांच्या घरावरून जर जाणार असेल तर त्याला साहजिकच आहे त्या परिसरातील नागरिकांचा विरोध राहील. अशा पद्धतीने होणारा विकास हा विकास म्हणता येत नाही. जोपर्यंत विकास कामामध्ये लोकांचा सहभाग होत नाही तोपर्यंत त्याला तो मानवी चेहरा मिळत नाही. अशा पद्धतीने हे संपूर्ण विकास आराखड्या संदर्भात चर्चा आहे. देवगावकर आपण सर्वजण या चर्चेत सहभागी झाला. खूप खूप